दिंडोरी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांना नांदगावकरांनी लाखांच्या मतांच्या बरोबर दान केली। नांदगाव विधानसभा मतदारसंघातून एकूण मतदानाच्या 53% पवारांच्या पारड्यात पडले। निवडणुकीत शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांची भूमिका निर्णायक ठरली। पवार यांना विजयाला गवसणी घालता आली नसली तरी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला रोखण्याचं आव्हान महाविकास आघाडीला करता येईल का याबाबत उत्सुकता वाढली आहे। नांदगाव मतदारसंघातून डॉक्टर भारती पवार यांना 42,000ची आघाडी दिल्यानं महायुतीकडून आमदार सुहास कांदे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे। आमदार सुहास कांदे यांनी जनतेला भावनिक साथ घालत प्रचाराचं नियोजन केले, त्यातूनच भारती पवार यांना आघाडी मिळाली। सुहास कांदे यांना विधानसभा निवडणुकीत टक्कर देण्यासाठी काँग्रेसचे ॲडव्होकेट अनिल आहेर, उद्धव ठाकरे सेनेचे गणेश धात्रक यांच्यापैकी आघाडीकडून कोणाला संधी मिळेल हे महत्त्वाचं ठरणार आहे। त्यातही पंकज भुजबळ यांचं मतदारसंघात सध्या दौरे वाढले असल्यानं तेही चर्चेत आहेत। आधी काँग्रेस आणि नंतर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अनेक दावेदार असल्यानं उमेदवारीवरून वाद न होण्याची शक्यता नाकारता येत नाही। गेल्या निवडणुकीत 13,000वर मते मिळविणाऱ्या वंचित बहुजन आघाडीकडून बाळासाहेब बोरकर हे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत, परंतु वंचित बहुजन आघाडीकडून कोण उमेदवारी करतं हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 2023-2024 मध्ये राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली। त्यात लोकसभा निवडणुकीत दिंडोरीचा निकाल महायुतीच्या विरोधात गेला असताना सुहास कांदे आमदारकी मिळविण्यात पुन्हा यशस्वी होतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दिंडोरी लोकसभा निवडणुकीत नांदगावसह केवळ देवळा, चांदवड येथेच भाजपला मतदारांची साथ मिळाली। अशा स्थितीत नांदगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीला रोखण्यास सुहास कांदे यांचा लीड तोडण्याचे कडवे आव्हान महाविकास आघाडीपुढे राहणार आहे। प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, महाराष्ट्र समाचार, नांदगाव।